नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कॅन बायोसिस कडून सागर बंडगर. आज केजे साहेबांच्या प्लॉट वरती आलतो. याने आमच्या शिफारशीनुसार नेमॅस्टिन, ट्रायकोशिल्ड कॉम्बॅट आणि सुडो मेलास्टिन आणि ताबा ही अशी कॅन बायोसिसची उत्पादने केळीसाठी वापरली होती. साहेब नमस्ते. नमस्ते. तुमचं थोडक्यात माहिती द्या. नाव, मोबाईल नंबर, गाव वगैरे थोडक्यात माहिती द्या. विलास कैचे, बारलोणी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. माझा मोबाईल नंबर 9767 560 570. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी परमेश्वर कदम. आपण मागच्या विजिटला ह्यांना स्पीड कंपोस्ट सजेस्ट केलं होतं शेणखत कुजवण्यासाठी. तर ह्यांना आपण त्याचं महत्त्व सांगितलं आणि शेणखत कुजवून का वापरायचं हे पण सांगितलं. तर आपण शेणखत जर तुम्हाला कुजवायचं असेल तर 20 किलो युरिया एका ट्रॉलीला आणि 2 स्पीड कंपोस्ट बॅगा म्हणजेच 8 किलो एका ट्रॉलीला वापरायचं आहे. आणि ते शेणखतावर युरियासोबत मिक्स करून शेणखतावर टाकायचं आहे आणि ते त्याच्यावरून पाणी मारायचं आणि त्याला डायरेक्ट ऊन लागलं नाही त्यासाठी आपण ह्याच्यावर पाचटाच्या गाठी पण कुजवणार आहे. आणि ते स्पीड कंपोस्ट आपण ऊसाचं पाचळ असेल किंवा केळीचं जे पाला पाचोळा पिली येते ते पण कुजवण्यासाठी आपण ज्या एका मधल्या रो मध्ये वापरू शकतो. आणि ह्याचा वापर आपण ह्यांना आता केलेला आहे. ह्याचा रिझल्ट कसा येतोय आपण हे नेक्स्ट व्हिडिओ ह्यांच्या तोंडून ऐकून घेऊया. पण त्यापूर्वी आपण हे ह्यांच्याकडून विचार घेऊया, शेणखत का कुजवून वापरलं पाहिजे थोडं शेतकऱ्यांना सांगा तुम्ही. शेणखत सध्या बुरशी भरपूर असते, त्याच्यामुळं आम्ही स्पीड कंपोस्ट ही ट्रॉलीला 2-3 बॅग टाकलेत आणि एरिया एक 20 किलो टाकलेला आहे. ते आम्ही सगळं डाळिंबासाठी आणि केळीसाठी वापरणार आहे. त्याचा रिझल्ट एकदम जोरात आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण ह्यांना स्पीड कंपोस्ट सजेस्ट केलेला आहे, आता आपण वापरलेला आहे आणि आपण एक 30-40 दिवसानंतर हे कसं कुजतंय ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया. धन्यवाद. धन्यवाद.